गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल। ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच सिलेंडर बुक होणार। शहरी भागात 25 दिवसांचं अंतर ठेवत गॅस बुकिंग। होर्मुझ जलमार्ग बंदच राहणार। इराणचा सर्वोच्च नेता मोस्तफा खामेनी भूमिकेवर ठाम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारत चीनसह 16 देशांची चौकशी। अयोग्य व्यापाराची होणार चौकशी। पंतप्रधान मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींमध्ये चर्चा। युद्धात भारतीयांचा बळी जात असल्याने व्यक्त केली चिंता। अयातुल्लाह खामेनीची पत्नी मंसुरेह जिवंत। मंसुरेहच्या मृत्यूचं वृत्त खोटं। इराणी माध्यमांचा दावा। गॅस सिलेंडर पुरवठ्यावर नियंत्रण। जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना। राज्य सरकारचा निर्णय। सिलेंडरच्या तुटवड्यानंतर इंडक्शनची मागणी वाढली। अॅमेझॉनवर इंडक्शनची 30 पट अधिक विक्री। किमतीही वाढल्या। अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर स्टॉक संपला। आखाती युद्धामुळे भारतावर डेटा संकट। समुद्रात सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्सचं मोठं जाळं। आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी प्रभावित होण्याची शक्यता। SIR बाबत भाजपाची बैठक होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 17 मार्चला महत्त्वाची बैठक। भाजपच्या सर्व नेत्यांना उपस्थितीत राहण्याच्या सूचना। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। सुनेत्रा पवारांनी घेतला जनता दरबार। त्र्यंबकेश्वर मधील भाविक मारहाण प्रकरणी न्यायालयीन चौकशी। नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिले आदेश। 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश। महामुंबईला पुन्हा उन्हाचा तडाखा। उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा। राज्यात विजेची मागणी 26,947 मेगावॅटवर। वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ। कूलर, पंखे, एसी आणि फ्रीजचा वापर वाढला। राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता। 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा। भुसावळच्या तलाठी कार्यालयाचंच वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा केला खंडित। नागरिकांच्या कागदपत्रांची अनेक कामं प्रलंबित। भारताच्या सन ग्रुपकडून पाकिस्तानी खेळाडूची खरेदी। इंग्लंडमधील द 100 क्रिकेट स्पर्धेसाठी बोली। मालक काम्या मारन अब्रार अहमदच्या निवडीवरून झाल्या ट्रोल।